भिवंडी तालुका पिंपलनेर गांव में चिरनी माता अग्नि माता यात्रा बड़े ही धूमधाम से मनाया गया। इस अवसर पर समाज सेवक जयहिंद गायकवाड़ पिंपलनेर के सरपंच सागर गायकवाड़ ने गांव वासियों को यात्रा की शुभेच्छा दी। गांव के कई मान्यवर हुए उपस्थित। आइए देखते हैं इसकी एक रिपोर्ट। पिंपळनेर आणि पिंपळा या दोन्ही गावांसाठी खूप चांगला दिवस आहे, कारण आई चिनार माता आणि आई अग्निमाता यांचा उत्सव सोहळा पुण्या गोविंदात पार पडला। दोन्ही गावातील लोकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारे जत्रा पार पडली। त्यासाठी दोन्ही गावांना या जत्रेच्या या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। साहेब, दोन्ही गावाची एकात्मता ही अखंडित राहावी यासाठी या जत्रेसाठी दोन्ही गावातील लोक वरिष्ठ मंडळी मिळून 1 ते 2 महिन्यापासून मीटिंग घेतात। चांगल्या प्रकारे प्रत्येक जण स्वतःच्या गावाला मॅनेज करतो। गर्दी चांगल्या प्रकारे मॅनेज केलेली आहे, चांगल्या बॅरिकेड लावलेले आहेत, दर्शनासाठी चांगल्या रांगा प्रकार लावले आहेत गावाल्यांनी सुद्धा। तर चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आहे। आई चिनार माता आणि आई अग्निमाता हीच प्रार्थना करतो, दोन्ही गावांना सुखी आणि समृद्धी दे, सर्वांचे भविष्य चांगल्या प्रकारे होऊ दे। या उत्सवाला पार पाडण्यासाठी जी कमिटी नेमली होती चिनार मातेच्या मंदिरासाठी, त्या कमिटीने खूप चांगल्या प्रकारे नियोजन केला। 1-2-3 हप्त्यांपासून ते नियोजनाच्या मागे लागले होते। मंडप बघू शकता तुम्ही, मंदिराची सजावट बघू शकता, मंदिराचं बांधकाम सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांनी खूप मेहनत केलेली आहे। तर त्या सर्वांना मी या मंदिराच्या आणि या जत्रेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। असंच काम करत राहावं ही देवीच्या प्रार्थना। मंडळी या पुढे या, पोलीस अधिकारी यांनाही खूप खूप धन्यवाद। आता या यात्रा उत्सवासाठी उपस्थित आमचे पत्रकार बंधू भगिनी यांनाही खूप खूप धन्यवाद। चिनार माता यात्रा उत्सव 2026 या यात्रा उत्सवासाठी उपस्थित पाहुणे मंडळी, भाविक भक्त या सर्वांचं ग्रामस्थ मंडळ पिंपळनेर यांच्या वतीने इथे खूप खूप स्वागत आहे। नवीन मंदिरामध्ये हा दुसरा जत्रा उत्सव आपण इथे संपन्न होत आहे। अतिशय उत्साहाने आणि आनंदाने आपण हा जत्रा उत्सव इथे साजरा करत आहोत। आणि या जत्रा उत्सवासाठी ग्रामपंचायत पिंपळास, ग्रामपंचायत पिंपळनेर यांनी खूप मोलाचं असं सहकार्य केलं। त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद। तसेच दोन्ही गावचे ग्रामस्थ असतील आणि आमच्या देवीवर श्रद्धा असणारे पंचक्रोशीतील भाविक भक्त असतील, या सर्वांनी मोलाचं असं सहकार्य आमच्या या कमिटीचं लागलेलं आहे। त्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो। ही गावदेवी मातेची जय। आज दोन्ही गावचे सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक भक्त असतील, हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात आणि त्यांच्या व्यवस्थेची, त्यांच्या गोष्टी आणि त्यांना कसं सुलभ दर्शन इथे होईल यासाठी दोन्ही गावची ग्रामपंचायत असेल, पिंपळनेर यांनी अतिशय उत्सवी अशी व्यवस्था इथे केलेली आहे।
आणि नियमाप्रमाणे मागच्या वर्षी जी मंडप व्यवस्था आहे ती पुन्हा ग्रामपंचायतीने केली होती आणि यावर्षी ती मंडप व्यवस्था आपण बघत आहोत ही पिंपळनेर ग्रामपंचायत यांच्यातर्फे करण्यात आलेली अतिशय सुंदर अशी मंडप व्यवस्था, इथे बसण्यासाठी खुर्च्या आणि पिण्यासाठी पाण्याची सोय तसेच कोल्ड्रिंकची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. आणि देवी अतिशय जागरूक असल्या कारणाने या तिन्ही गावातलेच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेक भक्त येथील आवर्जून उपस्थित राहतात आणि आता आपण बघतच आहोत की आता थोड्याच दिवसापूर्वी दोन्ही गावातून येणारी देवीच्या बराती असतील पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. दोन्ही गावचे भगत मंडळी यांनी उपस्थित झालेले आणि त्यांच्यापासून देवीच्या भंडाराचे उजळण घेण्यात याबरोबर तिथे ठरलेलं आहे जो उत्सव असतो यात्रा उत्सव असतो जो कार्यक्रम आहे हा प्रत्येकाच्या आरोग्याला जरी असला तरी संध्याकाळपर्यंत 22 भक्तांचं दर्शनासाठी जी आहे ती आधीच सुरू गावलेली सेवा मंडळ यांच्या वतीने ग्रामपंचायत या दोघांना खूप धन्यवाद देतो आणि खरोखर यावर्षी ग्रामपंचायत नेहमीप्रमाणे यावर्षी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी पिंपलास गावांमध्ये आई अग्निमातेचा आई चिनार मातेचा उत्सव साजरा करण्यात येतो. खऱ्या अर्थाने हे गावातील एक एकात्मतेचं प्रतीक आहे. त्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने गावातील सर्व लोक एकत्र येऊन आपल्या आईचा उत्सव खूप मोठ्या हुशाने आणि गुण्या गोविंदाने साजरा करत असतात. खरं तर पिंपलास गाव हे ऐतिहासिक गाव आहे. त्याच्यामध्ये असं आहे आई अग्निमातेचं मंदिर एका साईडला आणि दुसऱ्या साईडला आई चिनार मातेचं मंदिर आहे. चिनार मातेच्या मंदिरामध्ये पिंपलनेर असेल किंवा डोंगराली इतर या गावातील सुद्धा मंडळी मोठ्या उत्साहाने येत असतात. तर पहिलं पिंपलास आणि पिंपलनेर एकच गाव होतं. या दोन्ही गावची यात्रा ही एकच आहे आणि आई अग्निमाता चरणी आणि आई चिनार माता चरणी मी प्रार्थना करतो की पिंपलास गावातील सर्व नागरिकांना निरोगी आयुष्य लाभो आणि आईचा हात त्यांच्या पाठीशी सदैव